क्या अपनी माताओं, बहुओं, बेटियों सहित किसी भी मतदाता की सीसीटीवी वीडियो चुनाव आयोग को साझा करनी चाहिए? मित्रांनो, ज्ञानेश कुमार IAS आहेत. त्यांनी IIT कानपूरमधून IIT कंप्लीट केलेली आहे आणि असा माणूस एवढे रिडिक्युलस उत्तर देऊ शकतो यावर माझा विश्वासच बसत नाही. ह्या माणसावरती खूप मोठा प्रेशर आहे, वरतून खूप मोठा प्रेशर आहे, त्यामुळे असले रिडिक्युलस उत्तरं तो देत आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण तिथले CCTV फुटेज हे राहुल गांधी यांनी त्याला ज्ञानेश कुमारला किंवा ECला मागितले, इलेक्शन कमिशनला मागितले, त्यावेळेस त्यांचं इलेक्शन कमिशनचं प्रेस कॉन्फरन्समध्ये उत्तर काय आलं की आमच्या आया बहिणींचे जे व्हिडिओ आहेत ते आम्ही तुम्हाला बाहेर देऊत का. म्हणजे विचार करा, ज्यावेळेस आपण वोटिंगला जातो तिथं वोट करण्यासाठी जातो, तिथे काय अश्लील चाळे करण्यासाठी जात नाहीत. त्यामुळे यामध्ये व्हिडिओ दाखवण्यासारखं दुसरं काही नाही आहे की व्हिडिओमध्ये दुसरं काय असणार आहे. परंतु मित्रांनो, जर यांना एवढीच अडचण असेल ECला, तर हेच व्हिडिओ तुम्ही एक विरोधी पक्षाची आणि सरकारची आणि त्यात तुमचे काही अधिकारी यांची एक कमिटी बनवा आणि या कमिटीमध्ये दाखवा ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. परंतु या ज्ञानेश कुमारवर खूप मोठा प्रेशर असल्यामुळे वरून जे काही स्टेटमेंट येतील तो फक्त खाली फॉरवर्ड करण्याचं काम करतो आहे, एवढं मात्र नक्की.